हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहेत? व्यवस्थित? नाश्ता वगैरे केला? स्टडी चालू आहे? वर्ब्स अँड पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल, स्पीकिंग इंग्लिश, अनसीन पॅसेज, क्वेश्चन आन्सर्स. बरोबर. आज आपण 4-5 वाक्य घेणार आहोत. सकाळपासून बेबी अर्ध्या तासापासून रडत आहे. तर काय होईल? द बेबी हॅज बीन क्राईंग हिअर. द बेबी हॅज बीन क्राईंग हिअर. अर्ध्या तासापासून. बरोबर. For half an hour. लहान मूल सकाळपासून लहान मूल अर्ध्या तासापासून रडते. बरोबर. The baby has been crying here for half an hour. आता याचं काय होईल सांगा. रामा लाइक्स रीडिंग बुक्स. सीता लाइक्स रीडिंग नॉवेल्स. आणि दे लाइक्स रीडिंग सो मेनी बुक्स. असं काही पण इंग्लिश बोलायचं. 10 वाक्य येतात करता. मग ही किंवा सी काय होईल? सी लाइक्स रीडिंग बुक्स. बरोबर. सी तिला काय आवडतं? पुस्तकं वाचण्याचं आवडतं. रामा लाइक्स रीडिंग बुक. सी वेक्स. बरोबर. अर्ली एव्हरी मॉर्निंग. सी वेक्स अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. काय होतं याचा अर्थ? काय होईल? सी वेक्स अप. बरोबर. अर्ली एव्हरी मॉर्निंग. सीच्या पुढं यस किंवा यस. कारण काय? हेच प्रत्यय लागतो. हीच्या पुढं सीच्या पुढं. सी वेक्स अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. सकाळीच लवकर उठते. बरोबर नाही? अर्ली एव्हरी मॉर्निंग. सकाळी लवकर उठते. We should value for काय होईल? We should value for कशाला किंमत दिली पाहिजे? We should value for किंवा we should value our काय होईल? We should value our time. बरोबर की नाही? Can you help me? मला तू मदत करू शकतो का? Yes, I can. Can you help मी? क्वेश्चन मार्क आहे. कॅन यू हेल्प मी? मला मदत करू शकतो का? याचा तुम्हाला HW काय माहिती का? क्वेश्चन टॅग करायचा. काय करायचा? क्वेश्चन टॅग. इथं कॅन यू आहे. होकार असलं तर काय येतं क्वेश्चन टॅग मध्ये? नकारात्मक. नकारात्मक असलं तर होकारात्मक. मग इथं काय? कांट यू.
क्वेश्चन टॅग होईल याचा, बरोबर की नाही. नंतर चौथ्याचा पण, पाचव्याचा आणि चौथ्याचा क्वेश्चन टॅग करायचा, बरोबर. आणि 3 वाक्य दररोज लिहायचे. ओके, थँक्यू.